मॅडम तुम्हीच मला बोलवलं का? मॉडर्न बाई ना? हो मीच आहे मॉडर्न बाई. तुमचं नाव मॉडर्न बाई कसं? त्याचं काय झालं माहितीये का मॅडम, माझं नाव खडूसबाई होतं. तर खडूसबाई म्हटलं ते जरा वेगळं वाटते ना, म्हटलं आता जरा मॉडर्न नाव ठेवूया नाही का, म्हणून म्हटलं आपलं मॉडर्न नाव काय ठेवायचं. मग मॉडर्न नाव सुचलं तुम्हाला, म्हटलं जाऊ देत मॉडर्न तर मॉडर्न, मॉडर्न बाई. म्हणून मग कामाची सुरुवात केली तर मॉडर्न बाई फेमसच झाली. आपलं कामच कसं आहे मॅडम, क्वालिटी म्हणजे क्वालिटीच आहे. हा झाडू? हा झाडू आहे, हा झाडू लकी झाडू आहे माझा, लकी झाडू. काय सांगायचं तुम्हाला, हे मी कामाला सुरुवात केली ना तेव्हापासून हा झाडू आहे, म्हणून मी याला कुठंच सोडत नाही. हा मॅडम मी आता ना माझ्या कामाच्या अटी सांगते तुम्हाला, ऐकून घ्या व्यवस्थित ऐका मॅडम. तुम्हाला जर का पटलं तर ठेवा मला कामाला, नाहीतर नका ठेवू, चालेल मला. तर पहिली अट सांगते मॅडम, मी भांडी घासणार, भांडी धुणार, एकदम स्वच्छ म्हणजे स्वच्छ धुणार, चकाचक. तुमची जेवढी काळी भांडी असतील ना मॅडम तेवढी धुणार मी, फक्त भांडी पुसणार नाही मी. पुसायला मला नाही आवडत भांडी, आता सांगते मी. तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर द्या. झाली पहिली अट. दुसरी अट व्यवस्थित ऐका. बरं बरं सांगा. तर मी ना झाडून काढते कोपरा आणि कोपरा व्यवस्थित. तुम्हाला ना एक अशी घाण दिसणार, एक असं कण दिसणार नाही. तुम्ही दुर्बीण लावून बघितलं तरी एक कण दिसणार नाही. अशी मी स्वच्छ करते फरशी. तुम्हाला सांगू का मॅडम, माझा पोछा आणि फरशी म्हटलं की या एरियामध्ये, अख्ख्या एरियामध्ये एवढ्या 10 बिल्डिंग आहेत ना, अख्ख्या एरियामध्ये मॉडर्न बाईचंच काम असतंय, मॉडर्न बाईचंच. कोणाच्या पण तोंडात बघायचं मॉडर्न बाई, मॉडर्न बाई. आता मी ना नेक्स्ट टाइम काही करणार आहे, जे कुणी नावं ठेवते ना आमच्या कामवाल्या बायांना, त्याचं आंदोलन घेणार आहे, आंदोलन. कामवाल्या बायांना नावं ठेवतात. 5 वाजल्यापासून ते दुपारी 5 वाजेपर्यंत एवढं सगळं काम करत असते, नुसता पळापळ पळापळ. पण असं नाही समजू नका गडबड करते म्हटल्यावर व्यवस्थित काम करणार नाही. तुम्ही भांड्याला माझ्या साबण दाखवा, नुसता अजिबात साबण दिसणार नाही. हो का? माझी तिसरी अट मॅडम, माझी तिसरी अट, लादी अशी पुसणार की फरशी. तुम्ही ना आरसा विसरणारच हो, आरसा बघायचा विसरणारच तुम्ही. तुम्ही ना डायरेक्ट असं फरशीत बघणार, अयो कसली भारी दिसायला लागले मी, असं म्हणणार तुम्ही. डायरेक्ट एवढी चकाचक फरशी. तुम्हाला माहित नाही का, 10 वर्ष झालं मी तिकडे काम करते मागच्या बिल्डिंग मध्ये, त्यांच्या फरशा झिजल्यात माहितीये का, एवढ्या घासते मी फरशा. मॉडर्नच कामवाली बाई. नाद नाही करायचा. बघू की, सांगा पुढं. तर माझी चौथी आणि शेवटची अट सांगते तुम्हाला. कपडे मी धुते, पण मला कपडे धुवायला वॉशिंग मशीन लागते. वॉशिंग मशीनच पाहिजे. वॉशिंग मशीन शिवाय ना आपल्याला जमत नाही बाबा. ते खाली बसा धपाधप धपाधप आपटा कपडे. वॉशिंग मशीन आहे ना त्यांच्याच घरात कामाला जाते. मी आधी विचारते, बाबा तुमच्यात वॉशिंग मशीन आहे का, तरच जाते. आपलं कपडे टाकायची वॉशिंग मशीन मध्ये, खसा फरशी घासायची, आणि मग नंतर भांडे घासायची, त्यावर कपडे होत्यात, कपडे काढायची, झटाझट झाडायची आणि टाकायची आपली गॅलरीत वाळत. वाळलेले कपडे तुमचं तुम्ही घ्या, घडी घाला, नाहीतर तशीच टाका तिकडे कपाटात तुमच्या. माझं तसंच आहे, रोख ठोक. कुणाला राग आला तर येऊ देत, नाही तर नाही. बरं आहे बाई तुमचं, चांगल्या अटी ठेवल्या. म्हटलं का मॅडम तुम्हाला? येऊ का उद्यापासून? ओके, उद्यापासून नक्की येणार मी. ओके. अजून एक महत्वाची अट राहिली मॅडम, तुम्हाला सांगू का, दुपारी 2 ते 3 माझी सिरियल लागते. 2 ते 3 मला डिस्टर्ब करायचं नाही, मी माझी सिरियल बघत बसणार. बरं बाई, माझ्याकडे तर पर्यायच नाही, काय सांगायचं. तर मंडळी तुम्हाला विचार पडला असेल, एवढं मॅडम बोलती, एवढं हे करते, पण मॅडम कोण आहे? तर ते सिक्रेट आहे. तुम्हाला जर का मॅडम बघायची असेल तर पार्ट 3 नक्की बघा. पार्ट 3 मध्ये आमच्या मॅडमचा फेस रिव्हील होणार आहे. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.